सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेरमधील 132 केव्ही सबस्टेशन ते धांदरफळ खुर्दपर्यंत जाणारी 33 केव्ही विद्युत वाहिनी ही बेकायदेशीरपणे नेल्यासंदर्भात नवीन नगर रोड वीज वितरण कार्यालयासमोर राजापूर, गुंजाळवाडी, चिखली ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलं होतं. 3 दिवस चाललेल्या या उपोषणकर्त्यांची दखल न घेतल्यामुळं चिखली येथे रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. तर 1 तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान वीज वितरण कंपनीच्या या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला गेला. दत्त मंदिर परिसरामध्ये 3 पोल लावले एका ठिकाणी. असं कारभार असेल तर अजिबात चालणार नाही. कृपया मी साहेबांना सुद्धा विनंती करतो, राजापूर ग्रामस्थांच्या वतीने जसं चिखली ग्रामस्थांनी जसं आंदोलन केलं, याच आंदोलन जसं गोंदिवळ्याची जी लाईन घालून आणली तशीच पुढची लाईन त्यांनी घालूनच आणावी अशी मी त्यांना विनंती करतो. जर ग्राहक याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर ग्राहक कमी पैसे इन्व्हेस्टमेंट करीन आणि कमी पैशात कसं लवकरात लवकर जवळच्या रस्त्याने नेता येईल याचाच विचार करीन. याला जबाबदार सरकार आहे, कारण सरकारकडे निधी नाही. सरकारने असंविधानिक योजनेसाठी आपल्या टॅक्सचा पैसा उधळलेला आहे. सरकारची तिजोरी रिकामी झाली म्हणून सरकारने भांडवलदारांच्या हातात देश दिलाय आणि भांडवलदारांना सांगितलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मग तिकडे जनतेचं मरण होतंय का कोणाचं मरण होते त्याच्याशी सरकारला घेणं देणं नाही. अशाच अनेक गोष्टी घडलेल्या आहे. आता याचा विषय राहिला तर याच्या अगोदर नगरपालिकेमध्ये एक घटना घडली. असंविधानिकरित्या गटार साफ करण्यासाठी यंत्रणेचा वापर करायला लागतो हे सांगितलेलं असताना 2 माणसं त्या गटारात उतरवून गटार साफ करायला लावली. 2 जणांचे जीव गेलेत. मग ते 2 जणांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागं झालं. या गोष्टीमध्ये जर एखाद्याचा जीव गेला तर शासन जागा होणार का, हा माझा प्रश्न आहे. ही घटना घडायच्या आधी आपण जागृत करतोय की भविष्यातले दुष्परिणाम मोठे धोकादायक आहे. तुम्ही आधीच जागे व्हा आणि याच्यापासून सावधगिरी बाळगा, सुरक्षितरित्याने घेऊन जा. आमचा कोणालाही विरोध नाही. देशाच्या प्रगतीमध्ये आमचा अडथळा अजिबात नाही. हे गोरगरीब लोक आहे, यांना संविधान माहित नाही, देश कशावर चालतो हे माहित नाही, तरी हे शासन प्रशासनाला सहकार्य करतात. ही यांची भूमिका आहे. यांचाही शासन प्रशासनाने विचार करावा एवढी माझी विनंती आहे. विरोध करीत असताना वेळोवेळी ग्रामपंचायतीने धांदरफळ असेल, चिखली असेल, गुंजाळवाडी असेल, या ग्रामपंचायतींनी वेळोवेळी ठराव देऊन सुद्धा महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाने सुमारे 10 महिन्यापासून याच्या संदर्भामध्ये कोणतीही दखल घेतली गेली नाही. म्हणून या अण्णासाहेब आसे यांच्या वस्तीच्या जवळ ज्या वेळेस ही लाईन त्या ठिकाणी अडवण्यात आली त्यावेळेस अक्षरशः कोणतीही दखल न घेता, कोणताही अहवाल न देता अक्षरशः आमच्या लहान मुलांवर आणि स्त्रियांवर अन्याय करून मोठी सुमारे 5-50 लोकांची पोलिसांची फौज उभी करून उरवतो साहेब. महत्वाचा प्रश्न आहे आमचा साहेब, खूप महत्वाचा प्रश्न आहे साहेब, आमचा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आम्हाला बरोबर आहे काय माहिती का, त्यासाठी आम्ही महावितरणचे अधिकारी पण आणलेले आहेत. आता तुमचा चालू होऊन जवळपास 20 मिनिटं होऊन गेले. मग त्यांना माहिती आहे सगळं म्हणून त्यांना आणले बोलवलं मी समोर इथं. अहो काल तुम्हाला माहिती आहे का बारूचं म्हणणं आहे ना ते सगळ्या ग्रामस्थांना माहिती आहे. त्यांना काय माहित नाही अशातला भाग नाहीये, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आता त्यांचं म्हणणं काही ऐकून घ्या, त्यांना बोलवलं येते मी त्यासाठी. बारोकर साहेब आम्ही कालच्या वीज वितरण कंपनीच्या आता जे अधिकारी आलेले आहेत यांनी सुद्धा काल आम्हाला संध्याकाळी चुकीचा अहवाल देत असताना ते काय सांगणार आहे आम्हाला, याच पद्धतीने सांगणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचं ही 33 केव्हीची लाईन साहेब हे तुम्ही पहा, पाईपलाईन तुम्ही सांगता नगरपालिकेची पाईपलाईन, नगरपालिकेच्या पाईपलाईन पासून किती अंतरावर गेलेली आहे. या ठिकाणी आमच्या ह्या बाकीचे वीज कनेक्शन त्या ठिकाणी गेलेले आहे. त्याचप्रमाणे आमच्या शाळेतल्या मुलांना या लाईन काढून जावं लागतं. त्याचप्रमाणे आमचे विविध व्यवसाय करणारी मंडळी या ठिकाणी आहे.
तुमच्या हाशा वस्तीवर जर गेले तर तिथे 11 केवीचं लाईन त्या ठिकाणी गेलेली आहे. रस्त्याच्या कडेने आमच्या अनेक प्रकारचे डिपे आहेत आणि भविष्यामध्ये साहेब या रस्त्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि भविष्यामध्ये आपण जर अपघात पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होत असतात आणि असे अपघात जर झाले या पाईपलाईनला जर धडकले तर याची जबाबदारी कोण घेणार? महावितरण कंपनीच्या अत्यंत गलथान कारभाराचं हे नमुना या ठिकाणी दिसतोय. आपण बघा हे गावठाण आहे, गावठाणामध्ये गेलेली लाईन आपण बघा. माझी बारोकर साहेबांना पण देखील विनंती आहे की हे अंतर किती आहे. इथं जर एखादी गाडी धडकली आणि त्याचा जर स्फोट झाला, इतकी मोठी हाय टेन्शनची लाईन आहे आणि ती जर अशी जात असेल तर मला वाटतं याच्यासारखं दुसरं गलथान कारभाराचं उत्तम उदाहरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही. या ठिकाणी आपण पाहतोय की एनओसीला विचारायला गेलं तर आम्ही पेडब्ल्यूच्या हद्दीतून चाललो. पेडब्ल्यूची एनओसी कशी दिली आहे, किती अंतरावर दिली याचं काय उदाहरण आहे का? नगरपालिकेची पाईपलाईन त्या ठिकाणी गेलेली आहे, लोखंडी पाईपलाईन आहे, तिच्यावर काही ठिकाणी 17-18 ठिकाणी पोल त्या ठिकाणी उभं केलेले आहेत. तसा रिपोर्ट शिवोंनी 35 ठिकाणी गेलेली आहे. तसा रिपोर्ट शिवोंनी कलेक्टर साहेबांना पाठवलेला आहे. त्याच्या रस्त्याच्या बाजूनीच आपण लाईन येतो. आपल्या गावाला आपल्या शेतात आपण सगळीकडे फिरत असतात. चिखली काय बघता आपण संगमनेर चला, पुणे चला, कुठल्या रस्त्याने चला ना, आपण कुठल्या रस्त्याच्या बाजूने लाईट नाही आहे. तिथून तर आपण अकोल्याला गेला, रस्त्याच्या बाजूने लाईट नाही का? आपला 11 केवी पोल कुठे आहे? आपल्या शेतीच्या पंपाला लाईट कुठून आलेली आहे? रस्त्याच्या बाजूनीच आली ना. आम्ही जर आपल्या घरावरून घेतली असेल, एखाद्या चपलीवरून घेतली असेल तर मी बदलायला तयार आहे, मी गार्डिंग करायला तयार आहे. आपल्या घरावरून गेली, आपल्या कुठेतरी चुकीचं झालं असेल आमच्या माणसावरून तर मी ते बदलायला तयार आहे ना. कुठल्याही प्रकारच्या आपल्या पाईपलाईनवर पोल उभा केलेला नाही आहे आणि जर असेल तर आपण संयुक्तरित्या पाहणी करू या त्याचं, असं मी त्यांना पत्र दिलं, त्यांना सांगितलं. आणि आपल्याही समक्ष परत सांगतो की निळवंडे पाईपलाईनचा आपण जॉईंटली सर्वे करूया. ते जर इथे या पाईपलाईनवरून गेला असेल तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, परत तेच सांगतो आणि मुख्याधिकाऱ्यांना पण मी तेच सांगितलेलं आहे की त्यांनी पत्र दिलं त्याला मी उत्तर पण दिलेलं आहे की सर आमचं नाही आहे आणि परत आपण सर्वे करूया. सबस्टेशन आमचं जोडलेलंच आहे साहेब. 7 तास लाईट येतीचे, कमी अधिक दाबाने मिळते. एनएससीबीचे मीटर भरून लाईट बिल भरून आमचे मोठे उपकार आहेत, आम्ही त्याच्यासाठी धन्यवाद मानतो. कधीच फुल लाभाने आम्हाला लाईट मिळत नाही, त्या आमचे आम्ही धन्यवाद मानतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, गावठाणामधून लाईन ही आपण अंडरग्राउंड करणार आहेत का, एवढे 3 प्रश्न आपले महत्वाचे विषय आहेत. तेवढे संपवा आणि आपण फार लोकांना जनतेला व्यवस्थित धरावं असं मला वाटत नाही. 15 दिवस नक्कीच 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 शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. शेतकरी त्या याच्यावर फुलला म्हटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एमएसबीला माझी विनंती की 15 दिवसात आपण त्याचा अहवाल, वस्तुनिष्ठ अहवाल शेतकऱ्यांना द्यावा अशी आग्रहाची विनंती आहे. यानंतर आपण आंदोलन थांबवायचं निर्णय घेऊ. आपण यानंतर आंदोलन थांबवायचं नाही. 15 दिवसाची आपण मुद्दे उपोषणानंतर आज चिखली येथे सर्व ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनाचं नियोजन केलं आणि रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी वट्टेमोर साहेब या ठिकाणी महावितरणाचे आले आणि सर्व लोकांनी त्यांना ज्या 33 केवी लाईन गेलेली आहे त्या समस्येबद्दल वट्टेमोर साहेबांना सविस्तर सांगितलं. तर या रस्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान वट्टेमोर साहेबांकडून लोकांनी, ग्रामस्थांनी शब्द घेतला की जोपर्यंत चिखली, धांदरफळ, राजापूर या तिन्ही गावांमधील शेतकऱ्यांच्या समस्या जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत वट्टेमोर साहेबांनी शब्द दिला की तोपर्यंत ते लाईट चालू करणार नाही. भविष्यामध्ये ज्यावेळेस लाईट चालू करण्यात येईल त्यावेळेस वट्टेमोर साहेबांनी अजून एक शब्द दिला की नगरपालिकेच्या पोलवरती, नगरपालिकेची जी पाईपलाईन आहे या पाईपलाईन वरती जे पोल उभे केलेले आहे तर त्याचा प्रत्येक पोल टू पोल सर्वे करून तो पोल ज्या नगरपालिकेच्या पाईपलाईनच्या जवळपास असेल तर तो काढणार आहे. त्याचप्रमाणे जे एनए प्लॉट आहे त्या एनए प्लॉटच्या आसपास वरून जर 33 केवीची लाईन गेलेली असेल तर तिथं ते अंडरग्राउंड करणार आहे. आणि ज्या लोकांना कलेक्टर एनए करायचं आहे प्लॉट त्या लोकांना देखील या ठिकाणी ते ना हरकत देणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकच विनंती लावून धरली की तुम्ही ज्या पद्धतीनं गुंजावाडीला अंडरग्राउंड लाईन केली त्याच पद्धतीचं राजापूर, चिखली आणि धांदरफळ मधून अंडरग्राउंड लाईन करावी. आणि ही भूमिका मांडत असताना त्यांना 15 दिवसाचं अल्टिमेटम या ठिकाणी या ग्रामस्थांनी दिलेलं आहे. 15 दिवसात त्यांनी जो निर्णय या ठिकाणी कळवायचा आणि न कळवल्यास हे ग्रामस्थ आणि
ते जे ज्यांचं नुकसान झालेलं आहे सर्वजण पुढील काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी उपोषण करणार आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी रस्ता रोकोच्या दरम्यान मार्ग निघाला. महावितरणचे अधिकारी वट्टमवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत आश्वासन देऊन या भागातील सर्व पाहणी करत अडथळा असलेले विजेचे खांब काढले जातील असं सांगितलंय. तर महावितरणला आंदोलनकर्त्यांनी 15 दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय आणि यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. जागतिक महिला दिनानिमित्तानं गृहवस्तू भांडारमध्ये 5 ते 55% पर्यंत भरघोस डिस्काउंट. ऑफर 5 ते 22 मार्च 2026 पर्यंत. प्रत्येक खरेदीवर मिळवा खात्रीशीर डिस्काउंट. उत्सवाचा आनंद आणि सवलतींचा वर्षाव म्हणजेच गृहवस्तू भांडार. शाखा नंबर 1 आणि 2 बाजारपेठ संगमनेर आणि शाखा नंबर 3 समनापूर गणपती मंदिराजवळ संगमनेर. संपर्क 77 190 47 007 आणि 91 75 56 99 66.